So welcome students. In this video we are going to learn about the two different activities from our textbooks, and these activities are related to the altitudes. And the first activity is altitudes in a right angle triangle. म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये अल्टिट्यूडच्या संदर्भामध्ये दोन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती वी हॅव टू ड्रॉ द अल्टिट्यूड्स इन अ राईट अँगल ट्रायंगल अँड फ्रॉम दॅट वी हॅव टू फाइंड आउट द location or the position of the orthocenter. In our previous video we have already learned about the definition of the altitude. So just to revise the definition of the altitude, what is meant by altitude? The perpendicular segment drawn from a vertex to the opposite side of the triangle, that is called as a altitude. And from the three different vertex we can draw the three different perpendiculars, or we can draw the three different altitudes. Now let us see the construction actually. And in this construction we have to construct the altitudes in a right angle triangle, and from that we have to find out the position or the location of the orthocenter. Now let us start our construction process. And in this construction process, first of all we have to draw the altitude from the vertex B on the opposite side of, that is the AC. तर या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण सुरुवातीला काय करणार आहे, तर बी हा जो वर्टेक्स आहे त्याच्यापासून AC साईड जी आहे त्याची विरुद्ध बाजू AC जी आहे त्याच्यावर आपण हा पहिला अल्टिट्यूड काढणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये आता ही ॲक्टिव्हिटी पाहत आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण राईट अँगल ट्रायंगलमध्ये कन्स्ट्रक्शन करणार आहे अल्टिट्यूडचं, आणि त्याच्यावरून आपण ऑर्थो सेंटर हा जो पॉईंट आहे त्याचे आपण लोकेशन किंवा पोझिशन काय आहे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण हा पहिला अल्टिट्यूड आता कन्स्ट्रक्ट करतो आहे. तर त्याच्यामध्ये आपण बी या व्हर्टेक्सपासून AC साईडवर हा पहिला अल्टिट्यूड काढणार आहे. त्यासाठी सेट स्क्वेअर मी या पद्धतीने अरेंज केलेला आहे. द सेट स्क्वेअर इज अरेंज्ड इन सच वे दॅट द साइड्स विच आर फॉर्मिंग द राईट अँगल्स ऑफ द सेट स्क्वेअर मस्ट टच द साईड ऑन विच वी हॅव टू ड्रॉ द परपेंडिक्युलर. म्हणजे आपण सेट स्क्वेअर अशा पद्धतीने अरेंज करणार आहे की त्याची ही जी काटकोन करणारी बाजू आहे ती ज्या बाजूवर आपल्याला लंब काढायचं आहे, ज्या बाजूवर आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे, म्हणजे इथं आपण सुरुवातीला AC या साईडवर परपेंडिक्युलर करणार आहे, तर AC साईडला ही बाजू स्पर्श होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं त्या सेट स्क्वेअरची एक जी बाजू आहे ती B या पॉईंटला सुद्धा स्पर्श होणं गरजेचं आहे. समजा तुम्ही या पद्धतीनं सेट स्क्वेअर ठेवलेला आहे, तर या पोझिशनमध्ये सुद्धा ही जी राईट अँगल फॉर्म करणारी सेट स्क्वेअरची साईड आहे ती AC साईडला टच होते, स्पर्श होते, परंतु या सेट स्क्वेअरची एक साईड जी आहे ती B या पॉईंटला आता स्पर्श होत नाही. त्यामुळे ही रॉंग मेथड आहे. तर करेक्ट मेथड या पद्धतीनं आपण सेट स्क्वेअर अरेंज करणार आहे की राईट अँगल फॉर्म करणारी जी साईड आहे ती AC बाजूला स्पर्श होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं सेट स्क्वेअरची एक साईड आहे ती B या पॉईंटला सुद्धा स्पर्श होणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीनं आपण आता काय करणार आहे, हा पहिला आपला अल्टिट्यूड काढणार आहे. सो दिस इज अवर फर्स्ट अल्टिट्यूड. द अल्टिट्यूड इज फ्रॉम द पॉईंट B टू द साईड AC, अँड सो हिअर इज द साइन ऑफ द राईट अँगल. तर या पद्धतीनं हा आपला पहिला अल्टिट्यूड आहे फ्रॉम द पॉईंट B टू द साईड AC. म्हणून या पद्धतीनं आपण इथे हे राईट अँगलचं साईन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता सेकंड अल्टिट्यूड काढणार आहे फ्रॉम द व्हर्टेक्स A टू द साईड BC. व्हर्टेक्स A पासून BC या साईडवर या पद्धतीनं आपण हा परपेंडिक्युलर काढणार आहे, अल्टिट्यूड काढणार आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, तर ही BC साईड थोडीशी वाढवून घेतलेली आहे. आता BC साईड का वाढवलेली आहे बघा, आता कन्स्ट्रक्शन करताना तुम्हाला ते कळेल की या पद्धतीनं आपण हा आता सेट स्क्वेअर अरेंज करणार आहे की ह्या सेट स्क्वेअरची ही जी राईट अँगल फॉर्म करणारी साईड आहे ती आता BC बाजूला स्पर्श होते. त्याच पद्धतीनं सेट स्क्वेअरची एक साईड A पॉईंटला सुद्धा स्पर्श होते. या पद्धतीनं जर सेट स्क्वेअर ठेवला तर ही रॉंग मेथड आहे, कारण का इथे BC बाजूला स्पर्श होते ही राईट अँगल फॉर्म करणारी साईड, परंतु सेट स्क्वेअरची एक साईड A या पॉईंटला स्पर्श करत नाही. त्यामुळे आपल्याला सेट स्क्वेअर याच पद्धतीनं अरेंज करायचं आहे. आणि या पद्धतीनं आपण हा काय काढणार आहे, आपला सेकंड अल्टिट्यूड काढणार आहे. बघा, हा झाला आपला सेकंड अल्टिट्यूड. सो दिस इज अवर सेकंड अल्टिट्यूड. अल्टिट्यूड आहे त्यामुळे इथे आपण अर्थातच काय करणार आहे, राईट अँगलचं साईन काढणार आहे. म्हणजे ही BC साईड का वाढवली, या पद्धतीनं आकृती काढताना आपलं गोंधळ होऊ नये, कन्फ्युजन होऊ नये. म्हणजे ही BC साईड या पद्धतीनं मागच्या बाजूला वाढवलेली दाखवली की तुमच्या लक्षात येईल की हा अल्टिट्यूड आहे. आणि हा अल्टिट्यूडची पोझिशन कुठे आहे, ऑन द परपेंडिक्युलर साईड ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल. दुसऱ्या अल्टिट्यूडची पोझिशन कुठे आहे, तर ह्या राईट अँगल साईडची जी राईट अँगल ट्रायंगलची जी ही परपेंडिक्युलर साईड आहे
त्याच्यावर आपला हा दुसरा अल्टिट्यूड आहे. तर या पद्धतीने हा सेकंड अल्टिट्यूड झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता थर्ड अल्टिट्यूड काढणार आहे फ्रॉम व्हर्टेक्स सी टू द साईड ए बी. आता सी या व्हर्टेक्सपासून साईड ए बीवर आपण हा तिसरा अल्टिट्यूड काढणार आहे. त्यासाठी आपला सेट स्क्वेअर या पद्धतीने अरेंज करणं गरजेचं आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसते की हे जे सेट स्क्वेअरची ही जी राईट अँगल फॉर्म करणारी साईड आहे ती आता आपली ए बी बाजूला स्पर्श होते. कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथे ए बी साईडसुद्धा थोडीशी वाढवून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं सी या पॉईंटला सुद्धा सेट स्क्वेअरची एक साईड स्पर्श होती. या पद्धतीनं आपण आता हा सेट स्क्वेअर अरेंज करणार आहे आणि या पद्धतीनं आपला हा काय आहे आता तिसरा अल्टिट्यूड आहे. So this is our third altitude. And in this way 3 different altitudes are drawn from the 3 different vertex. आणि या पद्धतीनं 3 आपण वेगवेगळ्या पॉईंट्स व्हर्टेक्समधून या पद्धतीनं 3 वेगवेगळे हे काय काढलेले आहेत अल्टिट्यूड्स काढलेले. सो दिस इज अवर थर्ड अल्टिट्यूड. अँड इफ यू ऑब्झर्व द 3 डिफरंट अल्टिट्यूड्स, सपोज आपण इथं काहीतरी एक नाव देऊया डी. सो सेगमेंट बी डी इज अवर फर्स्ट अल्टिट्यूड, segment AB is our second altitude and segment CB is our third altitude. And in this way 3 different altitudes intersect with each other. In this point बघा हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये आता हे तीनही अल्टिट्यूड्स एकमेकांना काय होतात इंटरसेक्ट होतात. बघा पहिला अल्टिट्यूड आहे हा BD, सेकंड अल्टिट्यूड आहे हा AB आणि थर्ड अल्टिट्यूड आहे हा CB. हे तीनही अल्टिट्यूड एकमेकांना कुठे इंटरसेक्ट होत आहेत तर बी या पॉईंटपाशी. म्हणजे बी हा पॉईंटच आपला काय आहे इथे ऑर्थोसेंटर आहे. अँड इन दिस वे वी हॅव फाइंड आउट द लोकेशन ऑर द पोझिशन ऑफ आवर ऑर्थोसेंटर. अँड विच इज द पोझिशन ऑफ आवर ऑर्थोसेंटर? द ऑर्थोसेंटर इज लोकेटेड वेअर द राईट अँगल फॉर्मिंग साइड्स ऑफ दिस ट्रायंगल इंटरसेक्ट विथ ईच अदर. कुठे आहे ही लोकेशन? तर या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू जिथं एकमेकांना छेदतात तिथेच काय आहे ह्या ऑर्थोसेंटरचं आपलं पोझिशन आहे. तर या पद्धतीनं ही पहिली ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय काढलेलं आहे अल्टिट्यूड्स काढलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण हा ऑर्थोसेंटरची पोझिशन फाइंड आउट केलेली आहे. नाउ लेट अस सी अवर सेकंड ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी सेकंड, द अल्टिट्यूड्स इन ऑब्च्यूस अँगल्ड ट्रायंगल. आता ऑब्च्यूस अँगल ट्रायंगलमध्ये आपण हे अल्टिट्यूड्स त्याचं कन्स्ट्रक्शन आपण करणार आहे आणि मग त्याच्यानंतर जो ऑर्थोसेंटर आपला येणार आहे अल्टिट्यूडचा इंटरसेक्शन पॉईंट त्याचं लोकेशन कुठे असणार आहे हे आपण बघणार आहे. आता त्यासाठी या पद्धतीनं एक ऑब्च्यूस अँगल ट्रायंगल काढलेला आहे ABC विथ मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 120 डिग्री. हा जो अँगल B आहे याचं मेजरमेंट किती घेतलेलं आहे 120 डिग्री. बघा मेजरमेंट या पद्धतीनं घेतलेलं आहे प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने. अशा ह्या पद्धतीनं हा प्रोट्रॅक्टर ठेवलेला आहे आणि C पॉईंटपासून या पद्धतीनं मेजरमेंट घेतलेलं आहे. बघा 120 डिग्रीचा आपण हा B अँगल घेतलेला आहे. या पद्धतीनं प्रोट्रॅक्टर ठेवून आपण अँगल B किती घेतलेला आहे 120 डिग्री घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण काय काढणार आहे याच्यामध्ये परपेंडिक्युलर्स काढणार आहे. आता परपेंडिक्युलर म्हणजेच अल्टिट्यूड काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय काढणार आहे तर फ्रॉम द पॉईंट B वी हॅव टू ड्रॉ अल्टिट्यूड ऑन द साईड AC. आता साईड ACवर आपल्याला B पॉईंटपासून परपेंडिक्युलर काढायचं आहे. आत्ताच आपण कन्स्ट्रक्शन केलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की सेट स्क्वेअरचं ही जी राईट अँगल फॉर्म होणारी जी साईड आहे ती AC बाजूला स्पर्श होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं ती Bसुद्धा पॉईंटला स्पर्श होणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं आपण हे आपलं पहिलं अल्टिट्यूड काढणार आहे. सो दिस इज अवर फर्स्ट अल्टिट्यूड फ्रॉम द पॉईंट B ऑन द साईड AC. Here measures 90 degree. So this is our first altitude. Now we have to draw the altitude from point A on the side BC. आता बघा A या पॉईंटपासून BC या साईडवर आपल्याला काय काढायचं आहे हा सेकंड अल्टिट्यूड काढायचा आहे. त्यासाठी आपण आता समजा BC साईड जी आपली मूळ ट्रायंगलमध्ये साईड आहे त्याच्यावर जर या पद्धतीनं आपण सेट स्क्वेअर अरेंज केला तर ही जी सेट स्क्वेअरची साईड आहे ती A या पॉईंटला स्पर्श होत नाही. And for that purpose we have to arrange the set square in such way that the sides which are forming the right angles must touch the side BC and also the one side of the set square must touch point A.
म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं ही जी 90 अंशाचा कोन करणारी ही जी सेट स्क्वेअरची बाजू आहे ती BC बाजूला सुद्धा स्पर्श केली पाहिजे. त्याच पद्धतीनं या सेट स्क्वेअरची एक जी साईड आहे ती A पॉईंटला सुद्धा टच होणं गरजेचं आहे, स्पर्श होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण काय केलं, ही BC साईड जी आहे ते बॅकवर्ड डिरेक्शनला काय केलेली आहे, आपण एक्सटेंड केलेली आहे, थोडीशी वाढवलेली आहे. तर आता या पद्धतीने ही सेट स्क्वेअरची अरेंजमेंट आपण करणार आहे आणि इथून हा आपला काय असणार आहे, सेकंड अल्टिट्यूड असणार. तर या पद्धतीनं आपला हा सेकंड अल्टिट्यूड आहे. दिस इज अवर सेकंड अल्टिट्यूड फ्रॉम पॉईंट A ऑन द साईड BC. तर या पद्धतीनं आपला हा काय आहे, सेकंड अल्टिट्यूड आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, थर्ड अल्टिट्यूड काढणार आहे. थर्ड अल्टिट्यूड इज फ्रॉम द पॉईंट C ऑन द साईड AB. बघा आता पॉईंट C पासून AB साईडवर आपल्याला हा काढायचा आहे. त्यासाठी समजा तुम्ही या पद्धतीनं सेट स्क्वेअरची अरेंजमेंट केली तर AB साईड म्हणजे सेट स्क्वेअरची जी 90 डिग्री फॉर्म करणारी साईड आहे ती AB बाजूला स्पर्श होती, परंतु ती पॉईंट Cला मात्र स्पर्श होत नाही. त्यासाठी सेट स्क्वेअर या पद्धतीनं थोडासा आपल्याला काय करायचं आहे, त्याची पोझिशन बघा. आता या पद्धतीनं ही सेट स्क्वेअरची आपण पोझिशन ठेवणार आहे आणि त्यासाठी ही AB साईड आहे ती काय केलेली आहे, आधीच आपण वाढवून घेतलेली आहे. बघा या पद्धतीनं हा सेट स्क्वेअरची राईट अँगल फॉर्म करणारी जी साईड आहे ती AB साईडला सुद्धा टच होणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं C या पॉईंटला सुद्धा हा सेट स्क्वेअरची एक साईड जी आहे ती C या पॉईंटला सुद्धा स्पर्श होणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं आता ही सेट स्क्वेअरची अरेंजमेंट केलेली आहे आणि मग आपला हात आहे काय काढणार आहे, आपण थर्ड अल्टिट्यूड काढणार आहे. सो दिस इज अवर थर्ड अल्टिट्यूड ऑन द साईड AB. आता हा AB साईडवर आपला काय झाला, हा थर्ड अल्टिट्यूड झालेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे तिन्ही अल्टिट्यूड झालेले आहेत. इथे समजा आपण हे D नाव देऊया, इथे नाव देऊया E आणि इकडे हे नाव देऊयात आपण F. मीन्स सेगमेंट BD इज अवर फर्स्ट अल्टिट्यूड, सेगमेंट AE इज अवर सेकंड अल्टिट्यूड अँड सेगमेंट CF इज अवर थर्ड अल्टिट्यूड. आता बघा तीनही अल्टिट्यूडची पोझिशन बघितली तर आत्ता या पोझिशनमध्ये अल्टिट्यूड्स कुठेही एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हे अल्टिट्यूडसुद्धा आपल्याला काय करून घ्यायचे आहेत, आता एक्सटेंड करून घ्यायचे. अल्टिट्यूडसुद्धा काय करायचे आहेत, वाढवायचे आहेत. आता समजा हा पहिला अल्टिट्यूड जो आहे तुम्ही या पद्धतीनं वाढवते. बघा हा पहिला अल्टिट्यूड मी वाढवलेला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा अल्टिट्यूड जो आहे तो सुद्धा आपल्याला वाढवायचा आहे. आता किती लेंथपर्यंत तो वाढवायचा आहे प्रत्यक्ष आपल्याला कन्स्ट्रक्शन करतानाच कळणार आहे. त्याच्यानंतर हा सेकंड अल्टिट्यूड जो आहे तो सुद्धा आपण वाढवणार आहे. सेकंड अल्टिट्यूड जो आहे तो सुद्धा या पद्धतीनं मी इथे वाढवते आणि थर्ड अल्टिट्यूड जो आहे तो सुद्धा या पद्धतीनं मी आता हा वाढवते. बघा आता या पद्धतीने तीनही अल्टिट्यूड या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत आणि हा आपला काय झाला आता ऑर्थोसेंटर O. अँड इफ यू ऑब्झर्व द पोझिशन ऑफ द ऑर्थोसेंटर देन वी कॅन फाइंड दॅट द पोझिशन ऑफ द ऑर्थोसेंटर इज आउटसाइड द ट्रायंगल or in the exterior portion of the triangle. It means that what is the important characteristic about the orthocenter in the obtuse angle triangle? In obtuse angle triangle, the orthocenter is located in the exterior portion of the triangle or in the exterior portion of the triangle. So this is about the second activity. या पद्धतीने आपण हे तीनही अल्टिट्यूड्स काढलेले आहेत आणि तीनही अल्टिट्यूड्स काढून त्याचा ऑर्थोसेंटर आपण या पद्धतीने काढलेला आहे. So students, in this video we have learned about the two different activities such as the altitudes in the right angle triangle and altitudes in a obtuse angle triangle. So thank you for watching the video.